नवी मुंबई शहरातल्या एकूण 5,000 अनधिकृत इमारतींचा वाद आता पेटलेला आहे आणि नवी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्तुळामध्ये उद्रेक झालेला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. कारण आहे की नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यामध्ये तब्बल 295 अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले. आपल्यासोबत नवी मुंबई चे प्रथम महापौर आणि माजी खासदार संजीव नाईक आहेत. तर काय म्हणणार आपण? प्रथम महापौर आहोत तेव्हापासूनच आपण या त्याच्यानंतर आपण नगरीचे खासदार देखील झाले होतात. ही बाब आपल्यासाठी नवीन नाही. हे अनधिकृत बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून या नवी मुंबईमध्ये होते. परंतु याला जबाबदार फक्त महानगरपालिकेचे ते अधिकारीच आणि कर्मचारी कसं काय ते मानलं गेलं आणि इतर अधिकारी का नाही गेलं? यामध्ये आयुक्तांपासून अतिरिक्त आयुक्तांपासून यामध्ये कोण दोषी नाहीये. पोलीस अधिकारी यामध्ये संबंधित दोषी नाहीयेत. सिडकोचे अधिकारी दोषी नाहीयेत. नाही, नाही. निश्चितपणे माननीय उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, हे प्रत्येक गोष्टीचं आकलन करत असतं. शेवटी ही माहिती कोण देत असतो? अधिकारीच देत असतो. मला असं दिसतंय प्राथमिकदृष्ट्या, की जे कोण चूक ज्यांची झालेली आहे त्यांच्यावर सर्वांवरती कारवाई व्हायला पाहिजे. कुठेही तुझा, माझा, आपला, तुला होता कामा नये. एकाला न्याय मिळतो, दुसऱ्यावर अन्याय होतो, ते होता कामा नये. आमचं असं स्वतःचं मत आहे, की या ठिकाणी जे कोण अधिकारी असतील, कारण त्याची छोटी अनधिकृत बांधकामासंदर्भामध्ये न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि विविध असेल म्हणजे नगर विकास विभाग असेल. तर कारण नवी मुंबई शहर म्हणजे नगर विकास विभाग. त्यांनी कोण याला जबाबदार असणार आहे याची एक लिस्ट आहे, की इथे जर एखादं अनधिकृत बांधकाम झालं तर त्याला कोण जबाबदार असणार आहे. मग तो पोलीस असेल, तो मूळ ज्याची जमीन ते असतील, महापालिका असेल, सिडको असेल, एमआयडीसी मध्ये असेल तर एमआयडीसी असेल. जे प्राधिकरण आहेत ते सर्व लोक त्याला जबाबदार असणार आहेत. पण इकडे असं काय दिसायला आहे, की इथे फक्त माननीय न्यायालयाच्या समोर फक्त नवी मुंबई महापालिकेचे विवेक्षितच अधिकाऱ्यांचं नाव तिथे गेलेलं आहे. मला असं वाटतंय, की ही गोष्ट आम्ही तर माननीय आयुक्त साहेबांच्या हे निदर्शनास आणू आणि या संदर्भामध्ये जे कोण लोक त्या काळामध्ये, त्या वर्षामध्ये, त्या दिवसामध्ये बांधकामाच्या अनुषंगानं जे दोषी आहेत, त्या सर्वांची नावं तिथे गेली पाहिजेत. अन्यथा नवी मुंबई महापालिकेचे हे सर्व कर्मचारी हे उद्रेक होऊन जाईल इथे. आज हे शहर ज्या पद्धतीने पुढे चाललेलं आहे, नक्कीच अनधिकृत बांधकामामुळे या शहराचं नाव नक्कीच खराब झालेलं आहे. अनेक वेळा हे नाव नियोजित शहर म्हणून होतं, परंतु कुठेतरी त्याला अनधिकृत बांधकामाच्यामुळे तो एक काळा धब्बा नक्कीच लागलेला आहे. म्हणून आम्हाला असं वाटतंय, न्यायालय नक्कीच त्या संदर्भामध्ये विचार-विनिमय करेल, पण ह्याच्यामध्ये असलेली जी यंत्रणा आहे, ती सर्व यंत्रणेवरती त्याचा दोष जातो आणि म्हणून मला असं वाटतंय, आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती करू, की त्यांच्यापासून तर खालपर्यंत कुठला माणूस जो दोषी आहे ना, त्या संदर्भामध्ये प्रत्येक कालावधीमध्ये असलेल्या माणसाचं त्याचं नाव न्यायालयात गेलं पाहिजे. आणि ते जर नाही गेलं, तर मग आम्ही हे जे अधिकारी आहेत यांना सांगू, की तुम्हाला पण पार्टी आणि तुम्ही पण पुराव्यानिशी न्यायालयाला ह्या गोष्टी दाखवा. कारण शेवटी न्यायालयामध्ये पुरावा लागतो आणि तो पुरावा दिला तर त्याच्यावरती निश्चितच दोषीवरती कारवाई होईल. आमची मागणी आहे, की यांच्यावरतीच कारवाई फक्त होता कामा नये. जर कारवाई होणार असेल तर ती सर्वांना होणार. एक एक मुद्दा हा झाला, की आयुक्तांनी तर स्वतःला वाचवलंच. बाकी आपल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये म्हणजे गुंतवून टाकलं. दुसऱ्या बाजूला मात्र जे भूमाफिया आहेत, जे नगरसेवक च्या माध्यमातून भूमाफियांना संरक्षण दिलं जातं, त्यांना मात्र यामध्ये कुठेच त्यांची नोंद करण्यात आलेली नाहीये. आयुक्तांनी इमारत तोडण्यासाठी पण आयुक्त सांगतात आणि इमारत तोडू नका म्हणून, थांबा म्हणून देखील आयुक्त सांगतात. त्यांना राजकीय पुढाऱ्यांचा फोन आल्यानंतर ते देखील घाबरून ही सगळी कारवाई थांबवली जाते. मग याची नोंद आयुक्तांनी का केली नाही, याबाबत देखील आपण जाब विचारणार आहोत. नाही, खरं म्हणजे कसं आहे, की कुठलंही काम होत असताना प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या सिच्युएशन प्रमाणे त्या कालावधीमध्ये झालेल्या अनुषंगानं त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होतं. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, की याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहे, जनप्रतिनिधी आहे, भूमाफिया असतील, त्या ठिकाणी असलेले अधिकारी, कर्मचारी, बिल्डर, जो अनधिकृत बनणार आहे, हे सर्व मिळूनच बांधकाम होतं ना. त्याला मिळतं पाण्याचे कनेक्शन, त्याला मिळतं लाईटचं कनेक्शन, म्हणजे एम-एस-सी-बी पण आली त्याच्यामध्ये. त्यावेळेस बांधकाम होत असताना म्हणजे प्रत्येक विभाग, प्रत्येक भाग, जे कोण त्या संदर्भातलं आहेत, ते सर्व या ठिकाणी येतात. तर आम्ही पुन्हा ते सांगतो, की आयुक्तांनी कोणाला वाचवलंय की कोणाला नाही वाचवलं याच्यामध्ये मी न जाण्यापेक्षा जे कोण दोषी असेल, जसं तुम्ही सांगतायत, पुरावा असेल ना पुरावा, तो सर्वांवरती ठपका येणार आहे. मग तो नगरसेवक असेल, तो नगरसेवक नसेल, साधा नागरिक असेल, न्याय सर्वांना मिळाला पाहिजे आणि कोणावरही अन्याय होता कामा नये ही आमची मागणी असेल. नक्कीच ठामपणे भूमिका संजू नाईक यांनी मांडलेली, की आयुक्तांपासून ही सुरुवात झाली पाहिजे आणि मग
खाली ज्युनियर इंजिनियरपर्यंत सुरुवात झाली पाहिजे. आणि जे कोणाला जबाबदार आहेत, मग सगळेच डिपार्टमेंट आले पाहिजे. इलेक्ट्रिसिटी पासून, सिडको पासून, पोलीस खात्यापासून सगळ्याच डिपार्टमेंटमधले संबंधित अधिकाऱ्यांचे देखील नाव यामध्ये आले पाहिजे, अशी भूमिका संजीव नाईक यांनी मांडली. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.